वराळदेवी या ठिकाणी 14 तारखेला संकेत भोसले या तरुणाला काही गुंडांनी मारलं आणि त्यामध्ये त्याचा काल दुर्दैवी असा मृत्यू झालेला आहे। खरं तर ज्या पद्धतीने त्याला मारलेलं आहे त्याच्यामध्ये मुख्य आरोपी कैलास धोत्रे व त्याचे काही साथीदार असे ज्या पद्धतीने त्या मुलाला मारलेलं आहे ते खऱ्या अर्थाने माणुसकीला काळिंबा फासणारी गोष्ट आहे। त्या संदर्भामध्ये आज आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी पक्षाच्या वतीने आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी सुरेश बस्के साहेब असतील, भिवंडी शहराचे अध्यक्ष बादशाबाई, आमचे रवीजी चव्हाण, अशोकजी गायकवाड, आमचे पाटील साहेब, साठे दादा, सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज माननीय DCP परोपकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे की त्यांनी सांगितलं आम्हाला की 5 आरोपी हे अटक केलेले आहेत आणि अजून 5 आरोपी आहेत, 6 आरोपी आहेत त्यांना अटक करणार आहे। ज्यांची नावं आहेत असे टोटल 11 आहेत, ते 6 आरोपी अटक केलेले आहेत। आम्ही त्यांना सांगितलं त्यांना 302 कलम दाखल झालेलंच आहे, त्यांना फाशीची शिक्षा कशी होईल यासाठी पोलीस प्रशासनाने त्याकडे खऱ्या अर्थाने चार्जशीटमध्ये तसं दाखल करून, कारण का ज्या पद्धतीने मारलेलं आहे आणि आपण पाहता त्या व्हिडिओमध्ये की काही जे चर्ची लोक दिसत आहेत, काही कपडे काढून दिसत आहेत मुलं आणि एक महिला भगिनी देखील आहे, म्हणजे जी आपण बोलतो की महिला ही ममतेचं प्रतीक आहे, परंतु ती महिला देखील त्या मुलांना मारण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे। ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला आणि एक देशालाच काळिंबा फासणारी गोष्ट आहे असं मला वाटतं। असे प्रकार आपल्या भिवंडीसारख्या शहरामध्ये नव्हे तर कुठेच घडू नये असं आमचं मत आहे आणि त्यामुळे त्यांना लवकरात लवकर जे बाकीचे आरोपी राहिलेले आहेत त्यांना त्वरित अटक करण्यात यावे आणि त्यांना फाशीची शिक्षा कशी होईल याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे, त्या संदर्भात आम्ही DCP यांना निवेदन सादर केलेलं आहे। अभी जो BNN कॉलेज में जो बच्चा पढ़ने वाला है संकेत भोसले, उसके साथ जो कांड हुआ है, बहुत दुख वाली बात है कि हमारे भिवंडी शहर के अंदर और कॉलेज जैसे विद्यार्थी के अंदर अगर ये सब चीज़ आ रही बोले तो ये इनका डर कहीं ना कहीं मर गया है, या लॉ एंड ऑर्डर का डर इनका मर गया है। ऐसा नहीं होना चाहिए। जो भी आरोपी है इसके अंदर कड़ी से कड़ी हमारी RP एकतावादी की तरफ से हमारे तमाम शिष्टमंडल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम साहब, हमने सब सुरेश बस्के साहब, गायकवाड़ साहब सब मिलके भिवंडी शहर के DCP साहब से मुलाकात किए, उनको बोले हैं कि इनको फांसी की सज़ा होना चाहिए। अगर ऐसा नहीं होता है, कहीं कार्रवाई में अगर लुचपन होता है तो आने वाले दिन में हम RP एकतावादी की तरफ से भिवंडी शहर में धड़ाक मोर्चा रहेगा, उसकी जवाबदारी प्रशासन रहेगा। यही बात बोल के मैं सबको कार्रवाई करने की गुजारिश करूँगा। वो जो औरत है, औरत के अंदर एक ममता होती है, माँ जैसी उसके अंदर ममता होती है। माँ का जो लकब के अंदर उसने कलम का काम करती है, उसने बोल रही है कि भाई मारो मारो इसको जलाओ, लेकिन वो औरत को भी बड़ी कड़ी से कड़ी सज़ा होना चाहिए। यही हमारी RP एकतावादी तरफ से मांग है। या ठिकाणी पोलीस उपायुक्त यांना आम्ही जो प्रकार 14 तारखेला घडला तो संकेत सुनील भोसले हा वराळदेवी नगर या ठिकाणी राहतो आणि अत्यंत प्रामाणिक मुलगा आहे। कुठल्याही मुलांशी तो भांडण तंटा करत नाही। कॉलेजचा विद्यार्थी आहे, तो इंस्टाग्रामवरती पॉप्युलर आहे। असं असताना देखील त्याला काहीतरी कॉलेजमध्ये मुलांचे काहीतरी भांडणं झाले आणि तो त्या ठिकाणी उभा असताना त्याला त्या लोकांनी जे साठेनगरचे कैलास धोत्रे याचा मुलगा देवा धोत्रे या लोकांनी त्याला वराळदेवी नगरमधून, म्हणजे तो घरी चालत येत होता, वराळदेवी चौकातून त्याला उचलून गाडीवरती घेऊन गेले आणि साठेनगरला अमानुषपणे त्याला मारहाण केली। त्याला MD ड्रग्सच्या गोळ्या चारण्यामध्ये आल्या। त्याच्यामध्ये जसं निकम साहेबांनी सांगितलं की एक महिला आहे, ती त्याची आत्या आहे, त्या देवा आरोपी जो देवा आहे त्याची ती आत्या आहे, ती पण त्या त्याला लातानी मारतानी जाळून टाकायला सांगते। तर हा महाराष्ट्राला शर्मेने मान खाली घालणारं कृत्य घडलेलं आहे। त्याच्यामुळं DCP साहेबांना आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की हा जो 2 नंबर करणारा ड्रग्स विकणारा, हा चरस गांजा विकणारा आरोपी आहेत, हे संपूर्ण आरोपी तेच आहेत। आणि भिवंडीमध्ये तुम्ही लोक हे जे 2 नंबर मटका जुगार वगैरे चालवतात यांना मस्ती आलेली पैशाची, कारण हे 2 नंबरने पैसे कमावतात आणि तशा पद्धतीनं त्यांना कुठलीही भीती राहिलेली नाही आहे। तर ह्या लोकांना कशी फाशीची शिक्षा होईल
या पद्धतीने पोलिसांनी याच्याकडे लक्ष देऊन तशी चार्जशीट बनावी आणि जर तसं नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी ही जन आंदोलन करेल आणि याची संपूर्ण जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची असेल असं आम्ही ठामपणे पोलिसांना सांगितलेलं आहे। आणि पोलिसांनी आता 6 आरोपी अटक केलेले आहेत, 5 आरोपी बाकी आहेत। तर पोलिसांनी सांगितलं आम्ही ताबडतोब त्या 5 लोकांना पण अटक करतो। तर ते आणि